पुण्यात सुरू झालंय एकदम हटके एक्झिबिशन, कारीगर बाजार. भारतातील जवळपास प्रत्येक राज्यातून कारागीर आले आहेत. त्यांच्या हातातली कला, त्यांचं जगणं आणि त्यांची मेहनत सगळं काही तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे सगळं आपल्या पुण्यातच. कारीगर बाजार म्हणजे केवळ शॉपिंगचं ठिकाण नाही, तर कलेचा उत्सव आहे. इथं आलेले कलाकार फक्त वस्तू विकायला आलेले नाहीत, तर आपली कला दाखवायला आणि ती जगापर्यंत पोहोचवायला आलेले आहेत. हस्तकला, दागिने, घर सजावट, फर्निचर, सुगंधी वस्तू आणि भेटवस्तू सगळं काही एकाच ठिकाणी. प्रवेश फी फक्त 50 आणि अनुभव खरंच अमूल्य. सकाळी 11 ते 8 या वेळेत चालणारं हे प्रदर्शन 9 नोव्हेंबरपर्यंत खुलं आहे. गेटमधून आत आल्यावर सर्वात आधी जाणवतं ते रंगांचं आणि सुगंधाचं वातावरण. प्रत्येक स्टॉल काहीतरी वेगळं सांगतो. एका ठिकाणी राजस्थानी कलाकारांनी बनवलेले दागिने होते, तर दुसरीकडे अनेक वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या कारागिरांनी बनवलेले कपडे, चपला, हँड पेंटेड की होल्डर्स, तर पुढे केरळच्या कलाकारांनी नारळाच्या अनेक विविध भागांपासून बनवलेले वेगवेगळे नमुने आणि बरंच काही आपल्याला इथे पाहायला मिळते. एका स्टॉलवर आम्ही पाहिलं मध्य प्रदेशातील एका कलाकाराने नर्मदा नदीतील दगडांपासून अनेक सुंदर चित्र तयार केली होती. न ते दगड कापलेले होते, न रंगवलेले. फक्त त्यांना कॅनव्हासवर ठेवून इतकं सुंदर चित्र तयार केलं होतं की पाहता क्षणीच वाह असं निघून गेलं तोंडातून. त्या दगडांच्या नैसर्गिक रंगांमध्येच होती त्याची खरी कला. अशा कलांना शब्दात सांगता येत नाही, ती पाहावीच लागते आणि अनुभवावी लागते. पुढे आम्ही आणखीन एका स्टॉलकडे गेलो. तिथे नारळाची करवंटी आणि जे शहाळं आपण पाणी पिऊन झालं की टाकून देतो, त्या शहाळ्यात सुद्धा मेणबत्त्या बनवल्या होत्या. किती युनिक आणि किती भन्नाट. त्यानं डोकं वापरलंय हे त्या मेणबत्त्यांमधूनच दिसत होतं. त्या मेणबत्त्या कम्प्लिटली ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्सपासून तयार केलेल्या होत्या. त्या मेणबत्त्या, तो सुगंध आणि त्या सुंदर डिझाईन्स. असं वाटत होतं की नेचर आणि आर्ट जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा ब्युटी आपोआपच निर्माण होते. त्याच्याकडे नारळाच्या करवंटीतून बनवलेले दागिने सुद्धा होते. इयरिंग्स, पेंडंट्स, एकदम युनिक आणि इको फ्रेंडली. हे सगळं बघून असं वाटतं आपण वेस्ट म्हणून त्या वस्तू टाकून देतो, पण कलाकारांच्या हातात गेल्यावर त्याच आर्ट बनतात. फक्त हेच नाही, इथे असे अनेक स्टॉल्स आहेत जिथं कलाकारांनी आपल्या कल्पकतेला जिवंत रूप दिलंय. हाताने विणलेल्या शाली, दागिने, कपडे, पेंटिंग्ज, शो पीसेस सगळं काही डोळ्यांना सुखावणारं. काही स्टॉल्सवर संगीत वाद्य होती, एकदम पारंपरिक स्वरातली. आणि जेव्हा कलाकार स्वतः ते वाजवून दाखवतात तेव्हा खरंच ट्रान्समध्ये नेऊन टाकतात. शॉपिंग संपल्यावर पोटाचीही आठवण होतेच, आणि त्यासाठी इथे आहे एक जबरदस्त फूड कोर्ट. इथे सगळंच मिळतं. चहा, कॉफी, वडापाव, बर्गर, पिझ्झा आणि बरंच काही. खरं सांगायचं तर सगळं स्वादिष्ट दिसत होतं, पण थोडं महागच वाटलं. आणि इथे वेगवेगळे लाईव्ह परफॉर्मन्स देखील चालू असतात. लोककला, गायन, नृत्य सगळं काही एकदम जोशात. त्या संगीतासोबत लोक फिरत असतात, स्टॉल्स बघत असतात आणि त्या वातावरणात एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही शॉपिंग करत असतानाच कानात गाणं, समोर कलाकारांची कला, बाजूला फूडचा सुगंध, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. असं वाटतं की आपण भारताच्या मिनी वर्ल्डमध्ये आलो आहोत. इथली व्यवस्था सुद्धा उत्तम आहे. पार्किंग पुरेसं आहे, एंट्रन्स क्लिअर आहे, सुरक्षा पण चांगली आहे. कुठलीही गर्दी नाही, गडबड नाही, व्यवस्थित व्यवस्थापन आहे. लोक मोठ्या संख्येने येतात. शॉपिंग करणारे, फोटो घेणारे, कॉन्टेंट क्रिएटर्स आणि सामान्य पुणेकर सगळेच. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित आणि हातात काहीतरी खरेदी केलेली वस्तू. हा बाजार म्हणजे आनंदाचं ठिकाण आहे. हे एक्झिबिशन पाहिलं की जाणवतं भारत खरंच कला आणि संस्कृतीने श्रीमंत आहे. प्रत्येक राज्यात वेगळी कला, वेगळी ओळख आणि वेगळं सौंदर्य आहे. आम्ही काही स्टॉल्सबद्दलच बोललो, पण प्रत्यक्ष ठिकाणी गेल्यावर कळतं इथे अजून कितीतरी विविध कला, वस्तू आणि आर्टिफॅक्ट्स आहेत, ज्यांना स्वतः अनुभवणं हेच खरं सौंदर्य आहे. तर पुणेकर, ही संधी नक्की घ्या. एकदा भेट द्या आणि स्वतः अनुभवून बघा किती सुंदर, किती वेगळं आणि किती जिवंत आहे हे ठिकाण. डू नॉट मिस दिस अपॉर्च्युनिटी. काही लोक इथे शॉपिंग करायला आलेले असतात, काही फक्त विंडो शॉपिंग करायला, काही कला बघायला, काही फोटो काढायला, पण हे सगळे एकच बोलतात. But this place is something everybody should come. It's so worth shopping and buying because
everybody will want to buy Indian and wear Indian, and we are so proud to be Indian. That I've come from Sydney. I think India is doing great, but our ethnicity we should not lose. It is amazing to see all ethnic products here, and I wish everybody would get this chance to come here. तर मंडळी, ही संधी चुकवू नका. कारीगर बाजार, डच पॅलेस ग्राउंड, पुणे, सकाळी 11 ते रात्री 8. 9 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालू आहे. एंट्री फक्त 50 रुपये. येथून बाहेर पडताना तुम्ही काहीतरी खरेदी केलेलं असेल, पण घेऊन जाणार आहात भारतीय कारागिरीचा अनुभव आणि त्या कलाकारांचा अभिमान. इथे भारत दिसतो हातांच्या कलेत.